चांगली सुरुवात पाहायला मिळते या मॅचमध्ये. आयुष्याने पण अंबरनाथ टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि का बॅटिंग केली या मॅचमध्ये. सुरुवात धमाकेदार. सूर्यकांत मागील मॅचमध्ये 6 बॉल स्ट्राईक मारली नव्हती सूर्यकांतला आणि जास्त धावा आल्या नव्हत्या बॅटमधून, लवकर आऊट झाला होता. इथे देखील वेट अँड वॉच क्रिकेट. टप्पा पडला, फिरकी घेत बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल आता पूर्णपणे थांबली आहे आणि याच दरम्यान आमचे संतोषजी म्हात्रे साहेबांचं आगमन होतं. वेलकम वडोली गावचे एक नामक उद्योजक आणि त्यासोबत क्रिकेट या खेळावरती विशेष त्यांचं प्रेम राहिले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉल इथे देखील बॅकफुटं जाऊन पंच केलाय, स्लॅश केलाय, चांगला फटका, डी बॅकआउट पॉईंट. माउंट लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2-2 खेळाडू पोहोचलेत बरोबरती. उत्तम फेक करतील, 2 धाबा रोखू शकत नाहीये आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 12 धाबा धावफलकावरती पार मिळतील या मॅचमध्ये. रुपेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, चांगली बॉलिंग करतात रुपेश म्हात्रे. 1 to go. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅचमध्ये. धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचते टीमची टोटल 12. या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाल मिळेल. प्रशांत सूर्यावरती आता जास्तीत जास्त लक्ष असेल या मॅचमध्ये, कारण मागील मॅचमध्ये त्यानं थोडंसं नाराज केलं. पहिल्या बॉलवरती खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये होते मागील मॅचमध्ये की फटका मोठा खेचायचा की हलक्या त्यानं ढकलायचं आणि त्याच अनुषंगानं लवकर आऊट झाले होते. परंतु इथे घडले काय, पाहावं लागेल. पंचांकडे दाद मागितली जाते. दोन्ही पंच आता सलाम मशुरा करतील आणि त्यानंतर चांगला निर्णय. चला, गोलंदाज स्वतः सांगतात की बॉल शरीराला घासलाय, छातीला घासलाय, त्यामुळे बाद नाही आहे बॅटर. ही खेळाडू वृत्ती आहे आणि ती रुपेश म्हात्रेनं दाखवली आहे, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. धावफलक तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली आहे. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉलिंग अटॅक किती स्ट्रॉंग आहे हे दाखवलं टीम आयुष 11 अंबरनाथनं मागील मॅचमध्ये. कारण जिथे आपण पाहिलं खरं तर 43 धावा चेस करायच्या होत्या टीम मुलुंडला असं वाटलं होतं. श्रेयस इंदुलकर मैदानावरती उभा आहे आणि या धावा कमीत कमी 3 ओव्हरमध्ये कदाचित चेस होतील. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला महत्त्व नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सेक्सी दाखवलं होतं. ओव्हर नंबर 2मध्ये दाखल झालाय बॉबी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र चालवला आहे. धाबा किती मिळतील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक जवळपास पोहोचलाय. 2 धाबा इथे मिळतील आशंका नाही आहे आणि अखेर या 2 धाब्याच्या मदतीने आता टीमची टोटल 14 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना सेक्सी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करत आहेत कारण 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. रुपेशला आपण पाहिलं जो थोडासा मागणा जरूर ठरला, परंतु शेवटच्या बॉलवरती खेळाडूवृत्ती त्याने दाखवली आहे, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. गुरुदास यार. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅकड्रॉप करायचं होतं. खेळाडू डीपमध्ये न स्ट्रायकिंग एंडचे खेळाडू सूर्यकांतला बॉल घासून मात्र ट्रॅव्हल झाला आहे डीपमध्ये. जगदीश दुधकर आलेत बॉलवरती. मॅफ्रॉम वसार उत्तम फेक करतील. बॉलला दरम्यान 2 धावा इथे देखील भेटतील आणि धावफलक देखील आता पुन्हा एकदा पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 16 धावा धावफलकावरती पार मिळतात या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे देखील 2 धावा भेटतील या शंका नाही आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी होती आहे सेक्सीच्या माध्यमातून त्या प्रकारची बॅटिंग आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि तेच चित्र आपण देखील पाहतोय. 2 धाबा इथे देखील एकपट जातील आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आता 18 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 6 धाबा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा बॉल. फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील का क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. सिंगल. 19 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे.
शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या बॉलवरती सिंगल एकपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न स्टॅकिंग गेमवरती कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक पोहोचला नव्हता त्यामुळे तुम्ही पाहताय आता या 2 धाबा एकपटे जातील आणि धावफलक देखील 21 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असाल तर तिथे 12 होत्या आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्यात त्यामुळे धावफलक 21 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 दशरथ बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतात या बॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये स्टॅकिंग गेमवरती लाल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पोटापुढे फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग करतोय या मॅचमध्ये दशरथला तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर 2 मध्ये सेक्सीने चांगली बॉलिंग केली आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये देखील दशरथ त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला डॉट आला आहे धावफलक 21 या आकड्यावरती टीमची टोटल बारमेल. पुढचा बॉल बिर्र काऊन देण्याचा प्रयत्न पुन्हा फसला. रुपेश जज करतात हाताचा पिसारा फुलवला त्यानंतर कॅच ड्रॉप 2 धाबा देऊन जातील. जास्त पुढे गेले त्यानंतर जजमेंट थोडंसं खराब आणि त्यानंतर आपण पाहतोय हाताला बॉल घासून जमिनीला दाम झालाय त्यामुळे इथून 2 धाबा मिळतात आणि अखेर धावफलक देखील टीमची टोटल आता 23. चांगला फटका गॅपमध्ये गोळीच्या वेगाने बॉल फरार चौकार. (27) 27 धाबा धावफलकावरती जोडले गेले त्या मॅचमध्ये. भारत तयार दशरथवरती आक्रमण चढवलं या मॅचमध्ये. धावफलक पुढे सरकतोय टीमची टोटल आता वेगाने फ्राय होत असताना या मॅचमध्ये. अजून एक चांगला फटका मोजून मापून तोलून मारलेला फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट एट 6. फ्लॅट 6 धावफलक 33. प्रशांत सूर्यराव लाल्या इथे देखील हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेते टॉपेज लागल्यानंतर तुम्ही पाहता इथून 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा आता तिसरीचा प्रयत्न करत होते नकार दिला थांबवलाय आणि अखेर धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर बॉलला जवळपास बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचं होतं परंतु असंच क्रिकेट आपण नेहमीच पाहतोय. खरं तर हेच तर क्रिकेट आहे कारण चांगल्या चेंडूला कधी कधी आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं जातं तर फुलटॉस बॉलचा सन्मान केला जातो आणि तेच चित्र आपण पाहिलं. इथं बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल डीपमध्ये गेला जरूर पडतो फक्त 2 मिळतील. इथे देखील पुन्हा एकदा त्या दिशेला फटका 2 धाबा घेण्याचा प्रयत्न करतील शंका नाही आहे. एक सिंगल एकपडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि ते सूर्यकांतला 2 धाबा मिळतील आणि धावफलक पुन्हा एकदा 2 धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 37. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली हलक्या हाताने बॉलला ढकललाय. 2 धाबा 1 पॉईंटचा प्रयत्न होतोय. प्रचंड बेकार डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. थ्रो खराब. आता तिसरीचा प्रयत्न. 3 धाबा इथे बेगाने 1 पॉईंट जात आहेत. आता चौथीचा प्रयत्न केला जातोय जरूर, परंतु चौथे धावेसाठी सूर्यकांतला मैदान सोडावं लागेल. आणि अखेर 4 ओव्हरच्या अंती टीमची टोटल आता फलकावरती जाऊन पोहोचले. स्कोरबोर्ड वरती 58. 58 बनलेत. 59 डाब्याचं लक्ष. दुसरा डाव. पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचं होतं. रनआउटची संधी. आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय. मागे बॅकअप जोपर्यंत सुरेश बुरबुरेचं येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालं. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं स्कोर पुढे सुरू झालाय. 59चा पाठलाग करायचा आहे. 23 बॉलचा खेळ येणं शिल्लक आहे. 57 धावा अजूनही या मैच बनवायच्यात. कामयाबी उसी की कदम चूमती है जो मेहनत करने के लिए अपनी जान की बाजी तक लगा देता है. आणि यश सहज मिळणारी गोष्ट नाही आहे. विजय हा शौर्याचा अलंकार आहे. तो कधी मागून मिळत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो. बॉल बॅक ड्राईव्ह अप्रतिम क्षेत्ररक्षण. हा स्टँडर्ड क्वालिटी 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 फोल्डिंग दर्जा दाखवत असताना क्षेत्ररक्षणाचा
KP लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळाले. जे पवार सर अंपाच्या भूमिकेत त्यांना साथ देतात DK. अतिशय चांगली अंपायरिंग आज आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये पूर्ण दिवसभर. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा एक्स्ट्रा बाउन्स बॅक ऑफ द हँड टाकला होता आणि डोक्याच्या वरून फ्लाय झाला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. सिंगल डबल्स मैदानावरती सुरुवात. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती आपण पाहताय येऊ लागलेत. 59 धावेचा पाठलाग. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पुढे सरकलेत. शॉर्ट कव्हर पॉईंट दोन्ही फिल्डर्स देखील आलेत. मात्र 2 धावा आरामात कंप्लीट झाल्यात. दोन धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती पुढे पोहोचती आहे. 7 धावा धावफलकावरती. एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाही आहे. मागच्या मॅचमध्ये देखील 43 डिफेंड करताना फक्त 8 खर्च केला आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपर डुपर स्टार श्रेयस तेंडुलकर त्याची विकेट काढली होती याच गोलंदाजानं. आणि त्यानंतर मॅचला कलाटणी आणण्यामध्ये या गोलंदाजाचा मोठा वाटा राहिला. जगदीश दुधकर समोर. पुन्हा एकदा बाउन्सर आता समोर चालला. अगदी कीपरला बीट करून मागे. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला अडवतील. स्टॉप केला जाईल. तोपर्यंत बायच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 8 या आकड्यावरती. आता बदलत्या नियमानुसार एका ओव्हरमध्ये 2 बाउन्सर अलाउड आणि या अगदी नजरेच्या समोरून निघून गेला. त्यामुळे चांगला निर्णय स्क्वेअर लेग कंपासच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरनं स्लॅश केलाय. ब्युटी ऑफ रबर बॉल क्रिकेट. आणि या फटक्यांसाठीच तर स्पेशली रबर बॉल क्रिकेट ओळखलं जातं. बॅकफुटला जाऊन पंच चपराक दिली आहे. पॉइंटच्या बाहेर निलेश कापसे ब्रँडेड षटकार. षटक मैदानावरती संपन्न झालं पहिलं आणि धावा झाले धावफलकावरती 14. या 14-15च्या सरासरीने तर धावा बनवायच्यात 59. 4 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण करताना 59चं रनचेस. 59 धावेचा पल्ला मैदानावरती पार करायचा आहे. ओव्हर नंबर सुरू झाली आहे मैदानावरती 2. समीकरण मैदानावरती उरले येणारे 18 बॉल. 45 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी मैदानावरती पार करायची आहे. सिंगल ॲड झाली आहे. समीकरण बदलणाऱ्या 17 चेंडू 44 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश राठोड. वॉड शॉट. हा फटका देखील सुंदर आहे. क्षेत्ररक्षण झाली आहे तिकडे चुकीला नाही आहे माफी. आले धावा 4. या चौकारानं धावफलक पुढे जाईल. खूप चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. आपण पाहिलं पहिल्या डावात सूर्यकांत आणि प्रशांतनं एक मोठं टार्गेट सेट झालंय. बॉल तयार. दिनेश राठोड ओव्हर द विकेट. बॅट अँड पॅडमध्ये यॉर्कर. एक अतिशय चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो काय धावलाय जगदीश दुधकर. थ्रो चांगला आला होता. ॲक्युरेट रनिंग बिटवीन द विकेट. दुधकर सुपर फास्ट. धावफलक 2ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 21. अजूनही 38चा प्रवास पार करायचा आहे. चांगला सुरू सामना. अगदी नेट टू नेट रफ अँड टफ क्लोज एन्काउंटर सगळे काही या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतात.
टीम वेद 11 बदलापूर, आपण पूर्ण टीम रेडी राहायचं आहे. कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. रबर बॉल क्रिकेट आणि जिकडे लेग बिफोर विकेट नाही आहे तिकडे जर तुम्ही बॉलर्सला टाकायला जास्तीचं रूम जागा देत असाल तर या सगळ्या गोष्टी घडताना तुम्हाला पाहायला मिळतील. शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेलेला गुडलेन स्पॉटवरनं बाहेर निघणारा बॉल होता. आता बॅटच्या समोर आला आणि ऑलरेडी शफल होऊन राहिला आहे. ज्याची चर्चा आपण संतोष सर करत होतो की लेग बिफोर विकेट नाही आहे, तुम्ही तिकडे रूम द्याल बॉलरला आणि तदनंतर शफल होऊन खडे ऑन साईडला भिरकावला. गॅपमध्ये लॉंग ऑन मिड विकेटला आला 4. या चौकारानं स्कोर पुढे फ्लॅग होईल. धावफलक 25, 25 धावा धावफलकावर. 59चा पाठलाग. रनचे ऑन 10 विकेट्स हातामध्ये आहेत. मात्र टार्गेट देखील मोठं चेस करायचं आहे. गोलंदाजांना मोठी संधी आहे. मागचा सामना तुम्ही 43 जिंकून आलात, त्या देखील मुंबईमधून आलेल्या गजानन 11 मुलून श्रेयस इंदुलकर आणि त्याच्या टीम समोर. त्यामुळे या रन्स मोठ्यात. हा वेगवान तेज तर्रार बॉल. षटक संपलं. मैदानावरती दुसरं आणि 2 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर 25 धावा धावफलकावर. 18 बॉलचा खेळ अगदी आपण पाहिलं शिल्लक होता. रन्स मैदानावरती अगदी रिक्वायर रन रेट चांगलं सुरू होतं. करंट रन रेट चांगलं होतं. त्यामुळे आता मात्र खूप लांब गेला आहे. 17ला टच झाला आहे. कारण येणारे 12 चेंडू 34 धावाची गरज आहे. सुरेश बुरबुरे काय षटक टाकलं होतं मागच्या मॅचमध्ये. 12मध्ये 27 पाहिजे होते, फक्त 6 धावेचं षटक सुरेश बुरबुरेनं टाकलं आणि समीकरण उरलं होतं 6-21. शेवटच्या बॉलवरती आली होती मॅच. 1 चेंडू 4. आजचे 3 सामने 2 बॉल 11, 2 बॉल 11, 2 बॉल 11. प्रत्येक वेळी षटकार लागला ओव्हरच्या इनिंगच्या सेकंड लास्ट बॉलवरती. आणि अंतिम बॉल 1 बॉल 5, 1 बॉल 4 त्यामध्ये चेस झालेला नाही आहेत. आता मॅचेस सगळ्या आज फोटोजेनिक फिनिश झालेत. चला प्रशांत दादा, वेळ कमी आहे, प्लीज थोडा फास्ट खेळा. 12 चेंडू 34. बारा बॉल 34 धावेची गरज आहे. बारा चेंडू 34. सुरेश बुरबुरे बॉलिंग ट्रॅकवर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहे. बॉल तयार. सुरेश डावखोऱ्या हाताचा एक वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल जगदीश दूधकरसाठी बॅटच्या पट्ट्यात अगदी मधोमध आलाय आणि गेलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर. आला षटकार. पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका. धावफलक 6ने पुढे चाललाय. 31 धावा धावफलकावर. 31 ऑन दी बोर्ड. स्वागत झालं मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच प्लेअरचं. इथे षटकारानं आणि स्ट्राईक वरती कोणी केला जो मागच्या मॅचमध्ये 0वरती बाद झाला होता. 11 चेंडू 28 पाहिजेत. 12मध्ये 34 पाहिजे होते, 6 आलेत. 11मध्ये 28. बॉल तयार. हा देखील फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला काढला. फिल्डर आहे बनून राहील प्रेक्षक. चालला बॉल सीमा पार. आले धावा 4 आणि समीकरण बदलत आहे. जगदीश दुधकरांना आता टीमच्या स्ट्रायकर बॉलरला टार्गेट करतोय. 12मध्ये 34 पाहिजे होते, 2मध्ये 10 आलेत आणि समीकरण उरले येणारे 10 चेंडू 24 धावेची आवश्यकता. टीम वाडेकर आपण देखील वेळेवरती रिपोर्ट करायचा आहे. 59 टू विन. 58 झालेत. 59चं टार्गेट आहे. 59चे रनचेस. 2 ओव्हर 25 होते. 12मध्ये 34 पाहिजे होते. लकी 2मध्ये 10 आलेत. तुमचं नाव जरी लकी असलं तरी नशीब स्कोरकार्डवरती लकी दादा नाही चालत, तिकडे हिशोबच चालेल. 10 चेंडू 24ची गरज. 10 बॉल 24 धावा. कडक कडक मॅचेस होत आहेत. सगळ्या मॅचेस एकदम क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
इथे बॉल हवेत आणि टिपला एक अतिशय चांगला झेल की सिंगल कंप्लीट. या सगळ्याची चर्चा सुरू होती. ओईटी आउट, फलंदाज बाद. धाव फलकावरती 9 चेंडू आणि 24 धावाची गरज आहे. फायनली कमबॅक केलं सुरेशनं. यष्टांच्या मागे प्रशांतनं देखील तितकाच चांगला झेल टिपलाय. वेगात टाकला होता बॉल, सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं समीकरण मैदानावरती बदलत आहे. येणारे 8 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील समीकरण असंच होतं. शेवटच्या 2 बॉलवरती कोणतीही धाव खर्च केली नव्हती सुरेशनं. 8 बॉल 23 धावा. होता है सूर्यकांत दादा, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. 8 चेंडू 23 धावा. महत्त्वाचे 2 बॉल. समोर ठाकरेंना निलेश, बॉलिंग ट्रॅकवरती सुरेश भुरभुरे, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स आहेत. ऑन साईडला आडवा बॅटनं टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीमध्ये मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश राठोडचं. थ्रो देखील तितका चांगला आला. यष्टीरक्षक लाल्यापर्यंत एक सिंगल झाली आहे पूर्ण आणि समीकरण मैदानावरती उरलं आहे. 7 बॉल 22 धावेची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 बॉलवरती प्रहार जरूर झाले, 10 रन्स झाले. तदनंतर मात्र स्वतःला सिद्ध करत असताना सुरेश भुरभुरेचा पलटवार आणि प्रतिस्पर्धीगार अगदी अशा प्रकारे कामगिरी मैदानावरती त्याने केली आहे. मागच्या 3 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही आहे आणि तोच प्रयत्न त्याचा शेवटच्या बॉलवरती असेल, कारण हा बॉल निर्णायक बॉल आहे या मॅचचा. आणि तो देखील त्याने यॉर्कर परफेक्ट खोलात टाकलाय. सिंगल झाली या ठिकाणी. कंप्लीट सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला. आता ओव्हर थ्रो आणि मिळतील धावा 3. का तर रनआउटची चान्स होती. यष्टीरक्षकाकडनं बॉल कॅरी नाही झाला. यष्टीरक्षकाला बॉल कॅरी झाला असता तर आरामात रनआउटची विकेट येणार होती. अर्ध्या विकेटवरती होता तेव्हा बॅट्समन निलेश कापसेला करता स्ट्राईक ठेवायची होती. त्याला 2च पाहिजे होते. मग इथे नशिबानं दिल्या धावा 3 आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला पोहोचेल. त्या ठिकाणी न्यू बॅटर्स ज्या विकेटवरती आले. जगदीश दुधकर बाद झाल्यानंतर आबा कारंडे. मागच्या मॅचमध्ये 49 धावेची धुवाधार बॅटिंग त्यानं केली. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा 19 शिल्लक आहेत. सहा बॉल 19. चला मॅच स्पीडअप करा थोडं. सहा चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता या मॅचमध्ये. सहा चेंडू आणि 19 धावा. स्ट्रायकर एंडला आबा कारंडे मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळलाय. तुफानी बॅटिंग त्याने केली होती. नाबाद 49 रन्स त्याच्या बॅटमधनं आलेत.
आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक खतरनाक बॅटिंग जर कोणी केली तर आवर्जून त्याचं नाव होतं राम. वन ऑफ द बेस्ट बॅटिंग इंडिव्हिज्युअल, 68 नॉट आउट. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती वेलकम टू ग्राउंड, स्वॅग से करूंगा मैं आपका स्वागत. आबानं बॉल पाठवला सीमा रेषा बाहेर. नंबर आला 6 आणि समीकरण उरल्या 5 मध्ये 13. आणि आबाची बॅट मंदी आहे, फक्त आबाची बॅटिंग पहा. लाजवाब तो खेळतोय. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. आबाच्या बॅटमध्ये दमखम आहे. अनेक वर्ष त्यानं दिली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. वरब गावाला, कल्याण ग्रामीणला. शफल झाले. अर्ध्या विकेटवरचा बॉल फाईन लेगला हुक केलाय. हा देखील चाललाय सीमारेषा बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल फरार. मिळतील धावा 4. 6 मध्ये 19, 2 मध्ये आले 10 आणि आता 4 मध्ये शिल्लक आहेत 9. चार चेंडू 9 धावा. कोण जिंकेल ही मॅच? चार बॉल 9. आविष 11 बदलापूर की टीम पिके अँड सन्स डोंबिवली. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये आबानं दसका दम दाखवला. प्रशांत सूर्यरावकडे देखील प्रचंड मोठा अनुभव आहे. 2 मोठ्या खेळाडूंमधली ही लढाई आहे. आता फिरवलाय, टप्पा पडलाय, चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि झाली आहे त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा टर्न झाली आहे मॅच. 3 चेंडू आणि 9 धावाची गरज. एक डॉट बॉल या मॅचचं चित्र बदलवणार आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. हा देखील शफल क्रॉस होऊन भिरकावला. गॅप मोठा, फिल्डर आहे, चेस करतील का नाही. चालला बॉल सीमारेषा बाहेर. म्हणजे ही मॅच देखील आता अंतिम बॉल पर्यंत येऊन थांबली आहे. 2 चेंडू आणि आता करायच्यात 5. आजच्या दिवसातील हा 4था सामना जो अंतिम टप्प्यापर्यंत आलाय. 2 बॉल 11च्या लगातार 3 मॅचेस. आता 3 बॉल 9, तिकडे आला 4 आणि समीकरण उरले 2 चेंडू 5 धावेची गरज. आबा कारंडेचा एक वार त्याच्या टीमला विजयाचा आधार. 2 डॉट बॉल किंवा 2 चांगले चेंडू. प्रशांत सूर्यरावचे त्याचा कमबॅक, त्याचा पलटवार. 2 बॉल 5 धावेची गरज. मंजिल चाहे कितनी भी दूर क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से होकर चलते हैं और हालात कितने भी मुश्किल क्यों ना हो, संघर्ष करने के बाद कामयाबी ज़रूर मिलती है. और कामयाबी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. और सपनों से कुछ नहीं होता, आपके पंखों में फड़फड़ाने के साथ उड़ने की आदत होनी चाहिए. 2 चेंडू 5 धावा. कुठे जाईल मॅच? बदलापूर आविष 11 की पिके अँड सन्स डोंबिवलीला. कोण खेळेल? वैद 11 बदलापूर समोर. चला वैद 11चे कॅप्टन आपण टॉससाठी येऊन थांबायचं. बी फास्ट. दोन चेंडू 5 ची गरज आहे. आबा कारंडे वर्सेस प्रशांत सूर्यराव. इथे देखील फटका चांगला. हा देखील बॉल डीप मध्ये सीमारेषा बाहेर. आला चौकार. स्कोर लेवल. बरोबरी सुटली या मॅच आणि आता समीकरण उरलंय 1 बॉल 1 धावेची गरज. 6 मध्ये 19 पाहिजे. 18-5 मध्ये आलेत. एकट्या आबानं ते केलेत आणि आता समीकरण उरलंय 1 बॉल 1. मागचा सामना देखील 1 बॉल 4 वरती आला होता. आता 1 बॉल 1 वरती आली ही मॅच. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. डॉट बॉलला विकेट आली, मॅच जिंकेल टीम. आविष 11 बदलापूर. सिंगल आली तर सामना जिंकेल. तर जिंकेल टीम पिके अँड सन्स. आणि स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली. 1 धावेनेच हारलेत. स्कोर्स इकडे लेवल झाला. कंपल्सरी चेसचा रूल आहे. 1 चेंडू 1 बनवावीच लागेल. एक बॉल 1. चांगल्या मॅचेस झालेत. वरुण इन्फ्रा ट्रॉफी काय सामने रंगले. स्ट्रायकर इनला
वरपची शान आबा कारंडे बॅटिंग ट्रॅकवरती, बॉलिंग ट्रॅकवरती बदलापूरचा लाल्या हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं गॅपमध्ये ढकललाय. एक बॉल एकला फुल टॉस आणि आरामात बॉल पाठवला. थांबा थांबा थांबा, हा चौकार आलाय आणि चौकारानं जिंकली या मॅच. या ठिकाणी आपण पाहता टीम पीके अँड सन्स डोंबिवलीनं. अभिनंदन. या रोहित सर आपण लगेचच टॉस करूयात. कोमल दादा पटकन या थोडं टॉससाठी. कोमल दादा टॉससाठी पटकन या.